चाकण परिसराची कचरा कोंडी फुटली. 36.50 एकरांवर होणार पीएमआरडीएचा घनकचरा प्रकल्प. एमआयडीसी जागा देणार तर पीएमआरडीए उभारणार प्रकल्प. पुढील 30 वर्षांच्या लोकसंख्येचे होणार नियोजन. जिल्हाधिकारी आणि महानगर आयुक्त आणि आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली बैठक. ग्रामपंचायतींना सीएसआर निधीतून वाहने उपलब्ध करून देण्याची ग्वाही. चाकण औद्योगिक वसाहत आणि परिसरातील गेल्या 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय. चाकण राजगुरुनगर नगर परिषदेसह परिसरातील 17 ग्रामपंचायती अशा एकूण 19 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मध्यवर्ती घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार. चाकण एमआयडीसी क्षेत्रातील पॉइंट क्रमांक 4 येथे ESR जवळील 36.50 एकर जागा या प्रकल्पासाठी करण्यात आली निश्चित. आम्ही प्रथमतः साखळी उपोषण त्या ठिकाणी चालू केलं होतं आणि कालपासून आमरण उपोषण त्या ठिकाणी चालू केलं आहे. आणि पहिल्या दिवशीच एमआरडीचे आयुक्त असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर एमआरडीसीचे अधिकारी असतील यांना विनंती केली होती की आम्हाला कुठेतरी रुद्ररूप त्या ठिकाणी घ्यायला तुम्ही भाग पाडू नका. आणि आजपासून खरं तर ती परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक समस्येविरोधात 2 दिवसीय साखळी उपोषणानंतर जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश बोत्रे यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार. जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी म्हाळुंगे गटाचे सदस्य गणेश बोत्रे यांनी बुधवार दिनांक 19 ऑगस्टच्या रात्रीपासून बेमुदत उपोषणावर ठाम. चाकण एमआयडीसी मधील मुख्य चौकातील अतिक्रमण हटवणे, पीएमआरडी आणि एमआयडीसी यांच्या रस्त्यांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचा कालावधी कमी करणे, एमआयडीसी मधील वाहनतळांची संख्या 10 करणे, घनकचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घ्यावा आदी मागण्यांसाठी गणेश बोत्रे यांचं उपोषण. झेंझी रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा. जोपर्यंत आमच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही, प्रशासनाला दिला इशारा. चाकण परिसरातील उद्योगांच्या तक्रारींच्या जलद निवारणासाठी उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना. चाकणसह पुणे जिल्ह्यात नवीन उद्योग तसेच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागांकडून आवश्यक मंजुरी, परवानग्या आणि सेवा मिळवताना उद्भवणाऱ्या प्रलंबित बाबींची जलद निराकरण करण्यासाठी उचललं पाऊल. चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची करण्यात आली स्थापना. उद्योगाशी संबंधित कोणतीही तक्रार अथवा समस्या असल्यास नागरिक, उद्योजक आणि संबंधित घटकांनी 020 26 13 0097 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच तक्रारी collector.pune@maharashtra.government.in या ईमेलवर पाठवाव्यात. ग्रामसभेत तरुणाने प्रशासनाला जाब विचारला आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारावर पारदर्शकतेचा सवाल केला. उपस्थित बाकी बुद्रुक ग्रामसभेत तरुण उमेश गारगोटे यांचा भीक मागो एल्गार. ग्रामपंचायतीच्या कारभारावर थेट सवाल. कर घेताना निधी मिळतो मग तिजोरी रिकामी कशी? ग्रामसभेत तरुणाचा प्रशासनाला घेराव. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावरही केला प्रश्न. मुद्रांक शुल्कापासून ग्रामपंचायत करारापर्यंत हिशोब द्या. ग्रामसभेत संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केले प्रश्न. आंदोलन छेडण्याचाही दिला इशारा. मांजरेवाडी येथील रिचवूड क्रिएशन कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीत लाकडी साहित्य जळून खाक. बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30च्या सुमारास लागलेल्या आगीत कंपनीचे कार्यालय, FHAT प्लांट, स्टोअर रूमसह कंपनीचा काही भाग आगीच्या भक्ष्यस्थानी. राजगुरुनगर नगर परिषद आणि खेड सिटी औद्योगिक क्षेत्रामधील अग्निशमन विभागाच्या जवानांनी 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर मिळवले नियंत्रण. आगीत कंपनीतील लाकडी साहित्य, कच्चा माल असे अंदाजे 50 लाखांचे नुकसान. नवनाथ माधवराव गाजरे, वय 42, राहणार राक्षेवाडी यांची खेड पोलीस ठाण्यात फिर्याद. गुंतवणुकीच्या नावाखाली आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना तब्बल 3.5 कोटींचा गंडा. देशभरातील तब्बल 53 गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आर्थिक फसवणूक प्रकरणी प्रकाश नागनाथ शिंदे, ईश्वर शंकर हसनाळे, सुरजित सिंग कुकणा, सुरेंद्र सुतार,
श्री साईनंदन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे जितेंद्र कुमार वर्मा आरोपीच्या पिंजऱ्यात. या प्रकरणी गुंतवणूकदार सतवीर सिंग मथुराम गोदारा वय वर्ष 45 सध्या राहणार अयोध्या सोसायटी झित्राईमळा आंबेठाण रोड चाकण मूळ राहणार राजस्थान यांची फिर्याद. चाकण येथे श्री साईनंदन कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड येथे मे 2023 ते डिसेंबर 2024 दरम्यान घडला प्रकार. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून ट्रेडिंग आणि म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 15,69,000 रुपये स्वीकारून दरमहा 3.5% ते 4.25% परताव्याचे आमिष जादा परताव्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन करण्यासाठी काही परतावा परत करत उर्वरित गुंतवणूक परत न करता फिर्यादी सतवीर सिंग गोदारा यांची आणि अन्य 52 गुंतवणूकदारांची सुमारे 3,52,00,000 रुपयांची केली आर्थिक फसवणूक. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.